उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 3 येथील हा शास्त्रीनगरचा परिसर आहे। या परिसरामध्ये आपण बघू शकता इथे कुठल्याही प्रकारचा जो एक प्रवेशद्वार असतो तो देखील या परिसरात नाही आहे। हा प्रवेशद्वार तर सोडाच, परंतु इथे जे सरकारी शौचालय आहेत त्या शौचालयाची आपण ती अवस्था बघू शकता, कशा प्रकारे ती अवस्था झालेली आहे। इथे दरवाजे नाही आहेत, कुठल्याही प्रकारची तिथे स्वच्छता नाही आहे आणि महानगरपालिकेचे जे कर्मचारी इथे येतात स्वच्छता करण्यासाठी फक्त एका बाल्टीमध्ये बाकी दोन्हीही देखील ते शौचालय स्वच्छ करतात। त्यामुळे तुम्ही आपण बघू शकता कशा प्रकारे ते स्वच्छता असेल। दुसरी गोष्ट अशी आहे की इथे जो पूर्ण परिसर आहे हा स्लम एरिया असल्यामुळे तिथे प्रश्न कोणाला करायचा याबद्दल त्यांना ज्ञान असूनही ते करू शकत नाहीत। कारण की महानगरपालिकेचे ज्या वेळेस निवडणुका होतात त्यावेळेस तिथे असं बघितलं जातं की पूर्ण दिवसभर 4 वाजेपर्यंत इथे मतदान करण्यासाठी लोक बाहेर पडत नाहीत। काही ज्यांना खरंच मतदान करायचं आहे ते प्रामाणिकपणे जे मतदान करत असतात ते सकाळी लवकर निघतात आणि मतदान करतात, परंतु बाकीचे काय ते मिळेल या आशेने 4 वाजेपर्यंत वाट बघतात आणि त्याचीच प्रचिती या अशा प्रकारची जे घाणीचं साम्राज्य त्यांना मिळत आहे हे याचंच ते एक प्रतीक आहे। त्यामुळे प्रामाणिकपणा आणि मतदान कुणाला करायचं हे देखील आता नागरिकांनी विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे। या पॅनल क्रमांक 8 मध्ये अनेक नेता आहेत। हे नेता फक्त बॅनरवरती असतात, प्रत्येक सणाला बॅनर लावतात, वाढदिवसाला बॅनर लावतात, परंतु नागरी ज्या सुविधा आहेत त्या नागरी सुविधाबद्दल इथे कधीच मोर्चा निघत नाही आहे, कुठल्याही प्रकारचं आंदोलन केलं जात नाही। जसं आहे तसं ते सहन करण्याची यांना आता ती आदत पडली आहे। आपण बघू शकता की अस्वच्छता, संडासाची ही अवस्था, दरवाजे नाहीत, खिडक्या नाही आहेत, स्वच्छता नाही आहे, असे अनेक जर्जर अवस्थेमध्ये इथला हा परिसर आहे। परंतु आवाज उचलणार कोण? आवाज उचलण्यासाठी त्यांना प्रामाणिकपणा देखील लागतो ना, पण तो इथे नाही आहे। कारण त्यांना त्यांचा काय अधिकार आहे याच्याबद्दलच माहिती नाही आहे।